ते लोक मराठी का नाहीत बोलत? त्यांना मराठी कंपल्सरी केलं पाहिजे ना. Oh, you're famous, bro. Hey, make me famous. चला आता टर्टल आयलंड बघायला निघालोय, जे आमच्या प्लॅन मध्ये नव्हतं, कॅन्सल केलं होतं, बट या पोरामुळे निघालोय. आता याला बघायचंय. तर ठीक आहे, हे आहेत आमचे विराज सान, आम्हाला पूर्ण बाली ट्रिप करवतायत. चला. ओ पर्सनल हिरो. त्यांच्या नावाचं मिनिंग आहे हिरो. चला हा, यांनाच भेटायचं. हा, यांनाच भेटायचं. इकडे जेव्हा केव्हा याल. छान आहे एकदम, गाईड मस्त करतायत. आणि आता उरलेली ट्रिप बघूया कशी कशी करतायत. चलो मग. आम्ही इतका वेडापणा करतोय, पहिल्यांदा पॅकेज घेतो आम्ही आणि मग त्यांनाच विचारतो की तुम्ही आम्हाला लुटलत ना. हा, प्रीतीशा निगोशिएशनला स्किल दिलं होतं मी, म्हणजे निगोशिएशन स्किल यूज करायला चान्स दिला होता. बोटची वाट बघत उभे आहे आम्ही. आणि ना प्रीतीशला मी यावेळेला म्हटलं की चल निगोशिएशन कर त्यांच्यासोबत, थोडं बार्गेन कर, तुला स्कोप आहे. तर प्रीतीशने काहीही निगोशिएट केलेलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला ना ही ट्रिप जास्त पडतीये. किती 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 12 लाखावरून 10 लाखाने. बर, चलो ओके बाय. येस, बाय 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 बाय. चला आता कासवांच्या आयलंड वरती निघालोय. हा, टर्टॉइस आयलंड. हो, मग ते तिने ज्या पद्धतीने बाय केलं की नाही, त्यावरूनच कळते की तिने आपल्याला किती लुटले, डबल पैसे घेतले. मी पण कोणाला लुटलं असतं मी तर अजून जास्त बाय केला. किती छान ती बोलतीये आणि पाय पाय करतीये. पैसे लुटून घ्यायला चालू आहे आपण बालेला. चला, एक टर्टल असला जे नशिबात आहे तेच मिळतं, जे नशिबात जाणार आहे तर ते जातच. जास्त आता लोट नाही घ्यायचा. चलो चलो, आली बोट. बोटीतून जायचंय आता. चलो, म्हणून तर मी हे चप्पल घेऊन आली आहे. जाऊ दे ना, माझं तर पाण्यात वापरायचंच आहे, काय नाही होत. त्याला काय होतं एवढं. ओके. हा पण एक्सपिरियन्स घेता येतो. इथून पहायचे. MSCचा अभ्यास करावा लागणार. इतका आगाव आहे ना प्रीतीश. मला काय बोलतो माहितीये मगाशी, मम्मी तुझं ठीक आहे, तू चालली आहे सी वॉक करायला, मी चाललोय स्कुबा करायला. आणि बघून घे, भेटून घे, बोलून घे, नंतर मी जर का वर नाही आलो तर काय करशील. आणि मी म्हटलं मी पण येईन वर समुद्रात. तर हा म्हणतोय नाही, मला गेमचा अभ्यास तरी नाही करावा लागणार आहे ऍटलीस्ट म्हणे. बघा, असं कोणी बोलतं का? हे खास प्रीतीसाठी ही खास राईड आहे. म्हणजे निघालोय आम्ही, तसं तर आम्ही हा प्लॅन कॅन्सल केला होता, पण ठीक आहे. चला आता तुम्हाला पण दाखवते की कसं आहे ते आयलंड, जिथे कासवांचं संवर्धन केलं जातं आणि असं बरंच काही. दिवसभर म्हणत राहायचं. पार्टी दिली नाही अजून बर्थडेची, आणि पार्टी राहिली अजून. आठवायला लागला लगेच मला देशातला फूड आठवायला लागले. आम्ही पोहोचतोय या आयलंडला आणि मस्त एक्सपिरियन्स होता. बऱ्यापैकी दूर घेऊन आलेत ते, बऱ्यापैकी. हे बघा, हे सगळे आयलंड, या आयलंड वरती आलेली लोक आहेत. आणि बघूया आता कसे असणार आहेत कासव. निघाला तो, येणार कधी घ्यायला आपल्याला? ए वेडा आहेस का तू? इथून दुसऱ्या आयलंड वर चालत शक्य आहे का? बर,
तू काढ रस्ता, मी तुझ्या पाठी चालत चालत येते. मी स्विमिंग करत येते. हा, मी चप्पल घालून रिस्क घेतली आहे. चप्पल घालून चालतीये मी यामध्ये. लो टाईड मुळे तिकडेच थांबवली आहे. आणि वाव, सुंदर तर आहे आयलंड. हा रस्ता कुठे जायचंय आम्हाला काही आयडिया नाहीये. इकडे जायचंय का इकडे जायचंय काही आयडिया नाहीये. या आयलंड वरून जर का प्रितीश आपल्याला रिटर्न कोणी घेऊन गेलंच नाही तर इंडिया. You are three together? येस. 1, 2, 3 for me. हे बघा, इकडे हे आयलंड आहे आणि ना इकडे हा समुद्र आहे. हे लोक मराठी का नाहीत बोलत? यांना मराठी कंपल्सरी केलं पाहिजे ना. महाराष्ट्रात राहतात हा, यांना मराठी कंपल्सरी केलं पाहिजे. पूर्ण जगात मराठी कंपल्सरी झाली पाहिजे. हेलो आयलंड. Okay, this way. Tell me after me. केवढा मोठा आहे ना प्रितीश. खाली टाक. धन्यवाद. 5,000 रुपये खर्चून या आयलंडवरती आम्ही आलेलो आहे. आलो जरी नसतो ना तरी पण फोमो झाला असता. म्हणजेच आपण काहीतरी मिस केलंय याचं सतत फिलिंग आलं असतं. आणि फायनली आलोय तर पाहतोय काय, अशा प्रकारची ही इथं कासवं आहेत. हौद बनवलेले आहेत आणि त्यामध्ये मोठी कासवं, छोटी कासवं, हे बघा ही अशी पिल्ली. तर या पिल्लांना इथे पुन्हा मार्केटिंग करतात बरं का हे लोक. आता आम्हाला ती ही लेडी जी आहे ना आमच्यासोबत, आम्हाला गाईड म्हणून जी मिळाली आहे ती आम्हाला तेच सांगते की यातलं एक पिल्लू तुम्ही तुमच्या पिल्लाच्या नावाने घ्या, म्हणजेच आम्ही ते कन्झर्व करू तुमच्या मुलाच्या नावाने आणि तुम्ही त्याचे पैसे पे करायचे. आता असं आणि तसं यांनी हे सारं कन्झर्व केलंयच. इथपर्यंत पोहोचण्यासाठी ऑलरेडी 5,000 रुपये घेतलेत. हे बघा इथं केवढे सारे मोठे मोठे कासव आहेत. खूप म्हणजे खूप मोठा पण एक कासव होता. मी त्याच्याजवळ नाही गेले, खूप भीती वाटत होती. एक टर्टल घ्या, छोटस बेबी टर्टल, आणि तुमच्या या बेबीच्या नावानं तो बेबी कन्झर्व करतो आम्ही. आता आम्ही पुढे निघून गेल्यावर आम्ही आमच्या बेबीला कन्झर्व करणारच आहोत. बट आम्ही आमच्या बेबीसाठी जो बेबी टर्टल घेतलाय तो कन्झर्व होईलच की नाही, कशावरून सांगा बरं. तर मला असं वाटतंय सगळं आम्हाला लुटायलाच इथं बसलेलेच आहेत. हा, त्या गाईडच्या पाठोपाठ एक DSLR कॅमेरा घेऊन एक फोटोग्राफर सुद्धा फिरत असतो. तो अशा पद्धतीनं आपल्याला थांबवून जबरदस्ती फोटो काढत असतो. कारण शेवटी पुन्हा आयलंड सोडताना त्यांना पैसे देऊन आपल्याला ते फोटो घ्यायचे असतात. अरे बाप रे, हे घुबड आहे काय? ओ हो हो, मी काय केलं रे? फ्रेंड्स घाबरलायस प्रितीश तू? जॉनी, लुक ॲट मी. प्रितीश वा, भीती वाटते. बिलकुल सगळे एक्सपिरियन्स एकदमच. मला पण. ओके ओके. जॉनी, Little aggressive snake, yeah? जॉनी. Okay, next, come here. ए स्नेक बघूया ना, चला स्नेक. प्रवीण तू घे. हा, तुझा बर्थडे तू घे ना. This snake little aggressive, yeah? Already changed skin. बिलकुल नाही. साप होता बट काही धाडच नाही होते माझं. इथं पोपट आहे पांढरा, दिसतोय, छान आहे. जॉनी तर मला खूपच आवडला, पण ना माझे केस रिकामे आहेत, मी नाही ठेवू शकणार आहे. केस उपसून काढेल तो त्याच्या पायासोबत. इथे काय हे काय आहे? बापरे, तिगवाना. अरे तू काय म्हणजे? हा तेच आहे का ते? मला पण तेच वाटतं. घोरपड नाहीये हे, घोरपड नाहीये हे, वेगळंच काहीतरी आहे. घ्यायचं काय हातात तुला? Okay, next. चलो नेक्स्ट. हे मिनी झू आहे प्रितीश.
पाहताय अशा पद्धतीनं हे एक छोटंसं झू आणि काही कासवं इथे संवर्धन करून ठेवलेली आहेत. आणि हे पाहण्यासाठी एवढ्या दूरपर्यंत म्हणजेच एका वेगळ्या आयलंडवरती आम्ही आलोय आणि तेही 5,000 रुपये खर्चून. इधर वे madam. हाँ Don't touch. No. Okay? सरांना विचारायचाच अवकाश. सर लगेच न असं करत होते. मी थोडंसं घ्यायचा प्रयत्न केला त्या पक्षाला, बट त्या पक्षाला काही मी आवडलेली नाही आहे बहुतेक, कारण मी त्याला हात लावायचा प्रयत्न केला होता. तर कोंबड्यासुद्धा ठेवल्यात या झूमध्ये. बापरे, म्हणजे ना असं झालं की इथं आलो नसतो तरीसुद्धा वाईट वाटलं असतं आणि येऊनसुद्धा फसलोय असं फील झालं. बट ठीक आहे, चला, वन टाईम एक्सपिरियन्स चांगला होता. अशा पद्धतीनं झालेलं आहे सगळं बघून. मिनी झू आणि कासव. फक्त आणि फक्त हे बालीमध्ये आहे म्हणून यायचं, कारण एवढे पैसे खर्च करून आपण इथपर्यंत आलोय तर बघणं गरजेचं आहे. इथे पोपट आहे सुंदरसा. माझी 2 पोपट्या त्या पोपट्याला बघतायत. थँक्यू. प्रश्न पडलेला की आता या आयलंडवरून रिटर्न जाताना यांना कसं कळणार, तर ते आलेत पाठीपाठी आमचे बोटवाले. ठीक आहे, एकदा बघण्यासारखं होतं का? होतं. नाही आता झालं का? आणि मेन म्हणजे प्रीतीचं कधी काय करायची इच्छा होईल काही सांगता येत नाही. बिचारा कधी काय बोलत नाही. बोलला मम्मी बघायचंच आहे म्हणून आलेलो. पैसे खर्चायचे आयटम सगळे संपले. हा, खेकडा घ्यायचंय का भाजून खायला? घ्या. आता हे बघा तिकडे दूरवरती उभे आहेत बोट, तिथे जायचंय. चलो. How are you, sir? Welcome, sir. I make music, bro. Here. I'm vlogger. I'm daily vlogger. Yeah? Yeah. Wait, I give you a flyer. You can check my Instagram app, and then we can talk, yeah? I have birthday party soon. Make a video release. How much subscribers? Not so much, bro. I just started. Spotify followers? I don't know, bro. Maybe on YouTube only 1,200, 300. I have more than 32,000. Ooh, you famous, bro. Hey, make me famous. What's your YouTube name? शुभ जिंदगी. Shubchin Tiki, shout out to you, man. Can send me a message, huh? मला ना इन्फ्लुएन्सर भेटले तिथे. Yeah, come see me, bro. Where are you from? Amsterdam. Oh. Amsterdam. Wait, आमची बोट इथे वाट बघतीये. Soon I'm famous. You too, I think you too. In India. उले या नो. त्याने एरवीचे आहे. त्याने प्रीतीशला बर्थडे इन्व्हाइट केले, म्हणजे आम्हाला बर्थडे पार्टी ठेवली त्यांनी बालीमध्ये. बघू बालीमध्ये बर्थडे पार्टी ठेवली आणि वाटतोय तो सगळ्यांना. बाप रे, बघ स्वतःच फोटो वगैरे टाकून बनवून घेतले. एकदम एंटरटेनिंग होता तो. आणि मला म्हणतोय आता प्रवीण, मी त्याला म्हटलं ना more than 32,000 आहेत म्हणून, म्हणतोय फेमस होणार म्हणतोय आता मी. इंस्टा कसं खोलू? इंस्टा खोल बरं याचं. तो जो भेटला होता ना तो इतका, म्हणजे प्रीतीश त्याच्या सगळ्यांना कॅपवरून, शर्टवरून, शूजवरून गेस करतोय. आणि ऍक्च्युली तो खूप छान एंटरटेन करत होता, म्हणजे बोलत पण खूप छान होता अगोदर, मी जे शूट नाही केलेलं, की तो ना बिझनेसमॅन आहे आणि त्याच्यासाठी जे लोक काम करतायत त्यांना माहितीच नाही की हा इकडे फिरतोय. आणि हा म्हणतोय की मी खूप माझ्या इन्स्टावरती ना ऍक्टिव्ह असतो आणि मी खूप काही डम करतोय तिथे आणि ते सगळ्या पोस्ट होतं ते लोक बघतायत. इतकं भारी काय काय सांगत होता. आणि माझ्या युट्यूबमुळे आता फेमस होणार म्हणतोय. सार्केस्टिकली होता काय प्रीतीश ते? एलवीची कॅप आहे. प्रीतीश म्हणतोय फोन दे इकडे, मी चेक करतो त्या प्राइस, त्या कॅपची प्राइस काय आहे. एक माणूस ना पुढे होता त्याच्या, जो ड्रिंक घेऊन सोबत होता. एक माणूस मागे होता जो त्याचा कॅमेरामॅन होता इन्स्टासाठी, जे काही तू बनवते त्याच्यासाठी. आणि केवढा मोठा कॅमेरा होता तो. वाह, काही लाईव्ह आहे यार. हे लो टाईटमुळे हे असं चालत जावं लागते आतमध्ये. आम्ही लुटून आलेले, आता हे लुटायला निघालेले, पण हे पण ऍक्च्युली लुटून आलेले आहेत. पैसे तिकडेच पे करायचे असतात. कसा होता मग एक्सपिरियन्स? मस्त. लय मस्त. बघा लय मस्त. तर चला आता फायनली निघालोय. तर हे असं असतं, जर का कोणी बालीला येणार असेल तर आयलंड एकदा बघण्यासारखं नक्कीच आहे. आमच्याकडून किती घेतले प्रवीण? टोटल किती घेतले रे आयलंड साठी? या
1 लाख 1 मिलियन 1 मिलियन 1 मिलियन घेतले आणि अगोदर सांगितले होते 1,25,000. प्रितीशने वरचे कमी केले आणि आता 1 मिलियन मध्ये आम्ही हे आयलंड बघून निघालोय. म्हणजेच इंडियन रुपीज प्रमाणे 5,000 रुपये पे केलेत आम्ही. खरं तर जास्त आहेत बट ठीक आहे. चला जास्त आम्हाला निगोशिएशन येत नाहीये. 300 रुपये आता हा इथून पुढे निगोशिएट करू जरा. पण मला नाही वाटत आता जास्त काही खर्च उरलंय आमचं. खूप खर्चाचा दिवस हा आजचाच होता. मी जरा सावलीला जाते यार, ऊन येते. बोट जातच नसते आता. बसा चालू होऊन नाही राहिली. होऊ दे रे बिचारे ते काका, होऊ दे ना. आणि मध्ये बंद पडली तर त्याच्या बोट मध्ये शिफ्ट व्हावं लागेल. प्रतीक तो आलाय त्याच्या बोट मध्ये शिफ्ट व्हायचं काय? मजा करत जा. याचाच अर्थ मला या व्हिडिओमधून तुम्हाला या निसर्गासोबतच म्हणजे आम्ही जे काही एन्जॉय करतोय ते दाखवतोच आम्ही. त्यासोबत हेही सांगायचं आहे की निगोशिएट करा. इथं जर येणार असाल तर खूप निगोशिएट करा. इथे ऍक्टिव्हिटीज, स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज आहेत सगळे. पडलं काय? पडलं. खूप भूक लागली आहे आणि आजचं जेवण पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे आणि तेही इंडियन रेस्टॉरंटमध्ये मिळणार आहे. चला, बिंटांग बीच क्लब इथे आलो होतो आम्ही. चला निघालो. इकडे बघा. अय प्रीती साहेब, काय खायचंय? इथं पण चिकनच खायचंय. इंडियन पाहिजे म्हणून इथं आलो या. तरी पण चिकनच खायचंय. हे काहीतरी कॉम्प्लिमेंटरी दिले. काहीही कॉम्प्लिमेंटरी वगैरे नसतं, सगळं पैसे घेऊनच असतं. सुंदर आहे हॉटेल. आता फूड बघूया कसं आहे. हे बघ, हॅपी बर्थडे. मग पार्टी कधी देता? पार्टी चालू आहे. सकाळी आहे, दुपारी आहे. प्रितीशला टॉर्टाईची पार्टी होती. मला कसली पार्टी देता आली? अजून आपली एक राईड बाकी आहे, सोनानं सांगितलेली. विच वन? कुठली राईड? ती 80D का काहीतरी. 80V. खूप भारी आहे ती म्हणे. बाईक चालवायचं. इकडे ना क्लास कसे देतात बघा. नक्की चला. बर्थडेचा आणि अॅनिव्हर्सरीचा चीअर्स करूया. पाणी तर कुठे आहे माझं? पाणी ना प्रितीश तुझ्यासोबत पण. चल. किती वेळ आहे ना आम्ही पाण्याने चीअर्स करतोय बालितीवर. रे इंडियन फूड बघून बरं वाटते रे. खूप बरं वाटलं. 2 दिवसात मी कंटाळली आहे. या लोकांना काही नाही बाली फूड आवडलंय पण मला नाही ना. चला ताऊ मारते मी आता. Which beach? मलास्टी. ओके. चला तर आता पुन्हा अजून एक बीच जो वेगळा आहे आणि इथे आता वॉटर ऍक्टिव्हिटी होणार नाहीये. ओके, कसं असणार आहे? चलो. एका उडपी रेस्टॉरंटमध्ये आम्ही आता जेवलो. इंडियन. इतकं टेस्टी फूड होतं ना ते की बिलीवच नाही झालं. रोटी तर एवढी सॉफ्ट, असं वाटलं की यार पुण्यापेक्षा भारी आहे हे. हिंदू टेम्पल पूजा मंडला. 4 religion, 1 place. 4 religion, 1 place. Wow. Yeah. Muslim. And Buddhist, Christian, and Wow. It's very good sign for you. जर का तुम्ही कधी बालीला गेलात ना तर नक्की या हॉटेलमध्ये जा. उबूड एरियामध्ये उडुपी सनशाईन नावाचं ते हॉटेल होतं आणि आमच्याच टूरवाले म्हणजे अगंग टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले आम्हाला तिथे घेऊन गेले होते. खरंच खूप टेस्टी फूड होतं ते. म्हणजे चिकन तर होतंच डेलिशियस, रोटी सॉफ्ट होती, कांदा एक ग्रीन कलरचा वेगळ्या पद्धतीचा मिळतो इथे, तो त्यांनी दिला होता, जो मी पहिल्यांदा टेस्ट केला. खूप टेस्टी होता आणि बाकीचे सगळेच आयटम खूप टेस्टी होते. नक्की जर का तुम्ही बालीला व्हिजिट करणार असाल, कधी फ्युचरमध्ये गेलात तर उबूडमधील या उडुपी सनशाईन हॉटेलला व्हिजिट करा. नॅचरली डोंगर पकडून आर्टिफिशियली केवढं सुंदर आहे.
आम्ही आता या ज्या लोकेशनवरती आहोत ना, तर इथे प्री वेडिंग शूटसाठी बाहेरच्या देशातून सुद्धा लोक येतात. हा एरिया प्री वेडिंगसाठी खूप फेमस आहे आणि इथे पॅकेज आहेत त्यांची. तर आमचा ड्रायव्हर प्रितीशला तेच म्हणत होता की नेक्स्ट टाईम पप्पा मम्मींच्या सोबत न येता तू तुझ्या पार्टनरसोबत ये, तुझं प्री वेडिंग तू इथंच शूट कर. मी म्हटलं त्याला की चांगलं सांगताय तुम्ही. बरं म्हटलं प्रितीश, ठीक आहे येऊ आपण. माझी ना इथं एक चूक झाली. चूक म्हणण्यापेक्षा मी आळशीपणा केला. सोबत बॅगमध्ये मी कपडे घेऊन आली आहे बरं का, की छानसा ड्रेस घालायचा आणि इथं छानसं शूट करायचं. आणि हे माहितीही होतं की हे लोकेशन एवढं सुंदर असणार आहे. आता वरती म्हणजे जिथून आम्ही एंट्री केली ना, तिथे तर एवढे सुंदर फोटो निघाले असते जर का मी इथे ड्रेस माझा चेंज केला असता, कारण सकाळपासून मी त्याच ड्रेसवरती आहे. अवतार बघा, अवतार. वाव. ओके, फ्रंटला चला. इथं काढलेले फोटो खरंच खूप सुंदर आलेत आणि काही व्हिडिओसुद्धा घेतलेत मी रीलसाठी, जे अजून बनवायचे आहेत. एकंदरीत हा पॉईंटसुद्धा खूप सुंदर होता आणि आम्ही छान एन्जॉय केला. अजूनही दिवस संपलेला नाही आहे. अजून खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी झाल्या ज्या मी येणाऱ्या व्लॉगमधून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण काय होते माहिती आहे, मला खूप काही तुमच्यासोबत शेअर करायचं असतं, बट व्हिडिओचं लिमिट संपतं. आता मी किती मोठा व्हिडिओ बनवणार ना, 21-22 मिनटंसुद्धा खूप झाली. एक ना तिथे ट्रेडिशनल डान्स आहे, केचक डान्स समथिंग असं बोलतात, आणि बीचच्या साईडला आमचं जे काही डिनर झालं ॲनिव्हर्सरीचं, तो सुद्धा व्ह्यू, ते सुद्धा सारं इतकं सुंदर होतं. तर येणाऱ्या व्लॉगमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नक्की बघा. चला बाय. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्की करा. बाय बाय. लव्ह यू ऑल.